हाय गाईज, कसे आहात तुम्ही? तर आपला काल व्हिडिओ आलेला नव्हता. तर तो कशामुळे आला नव्हता, काही कारण होतं त्याच्यामागे, हे सर्व तुम्हाला कळेल. चला मग. आणि आज माझा बर्थडे होता आणि माझ्या बर्थडेचा दिवस कसा गेला आहे तो तुम्ही पाहू शकताय. हो, अशी खूप जणांची इच्छा असेल जशी माझी होती. बर्थडे दिवशी काहीच काम नाही करायचं, मस्त फिरायला जायचं आणि जेवणे कुठे बाहेर किंवा घरीही असेल तर कोणतरी आयतं करून दिलेलं असावं, अशी माझी म्हणजे प्रत्येक बर्थडेला विश असतेच. चलो असो, कधी ना कधी ही विश पण माझी पूर्ण होईलच. चला, तर सकाळचे कामं माझे चाललेले होते. तर आज सकाळी आमच्या इथे पाणी आलेलं होतं पिण्याचं, तेच भरायचं काम चाललेलं होतं. त्यानंतर रात्री तापवलेला हंडा मी आपले तांब्याच्या भांड्यामध्ये ओतून घेतला. चला मग, तुमचे असे सकाळचे कामं असतात का तुम्ही? आणि हो, पावसाळ्याचं तुम्ही पाणी तापून पिता का? पित असतं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मलाही हॉस्पिटलची धावपळ असल्यामुळे माझ्या आईंनी मला मदत म्हणून फरची पुसायचं काम केलं. तर मी खरं त्यांना सांगत नाही, पण त्यांनी केलं तरी पण ऐकत नाहीत. त्यानंतर मी सोमच्या डब्यासाठी आणि यांच्या डब्यासाठी चपात्या करत होते. त्या करून घेतल्यानंतर दुपारचा डबा घेऊन निघाले होते मी हॉस्पिटलमध्ये. आणि हेच मेन कारण होतं माझ्या धावपळीच्या पाठीमागचं. मेन म्हणजे ना, आमच्या आईंच्या भेटायणारे पण होतेच, जास्त धावपळ ह्या हॉस्पिटलमुळे झाली होती. तर या हॉस्पिटलमध्ये असं कोण होतं, चला सांगते. चला मग, इथे तर दादा आलेलेच होते. हे आहे मेन पेशंट आमचं, जे होतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आणि त्यांना झालेला होता डेंग्यू. चला मग, त्यांना डब्बा देऊन आले. त्यानंतर मला सोडवायला दादा आले होते. तर आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि हिंदवीची माझी अशी काही मस्ती चाललेली होती बघा. त्यानंतर थोडा आराम तर काही हिंदवीने करून नाही दिला, पण थोडंसं अंग टाकल्यासारखं केलं. त्यानंतर हिंदवी आणि तिच्या आजींचा असा मस्त खेळ रंगलेला होता. चला मग, तुम्ही पण अशा लहान मुलांसोबत वेळ घालवता का? आईंना तर वेळ मिळत नव्हता, पण ह्या ऑपरेशनमुळे ना त्यांनी पूर्ण वेळ हिंदवीसोबत घालवलेला आहे. त्यानंतर मस्त असा गरमागरम कोरा चहा झालेला होता. तो घेतल्यानंतर मस्त अशी मी मटकी शिजायला घातली. ती कशासाठी सांगतेच. तर आज होता माझा बर्थडे, तर सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलंच आहे. तेच स्पेशल काहीतरी करायचं होतं आज, त्यासाठीच मी मटकी शिजत घातली. आणि ही मटकी कशासाठी तुम्हाला आता समजू शकते. तर आम्ही आज करणार होतो मिसळ, त्यासाठी मस्त अशी मटकी शिजत घातली. ती म्हणजे मस्त वगैरे आणि भरपूर क्वांटिटीमध्ये पण घातलेली आहे. चला मग, मटकी शिजते तोपर्यंत त्याचे कारनामे सांगते. तर हिंदवीचं असं चाललेलं होतं. आणि ही बघा, ती ना शर्टच्या आतून चिमटे घालत होती. एक बाहेर काढलं आहे आता. त्यानंतर तिचे कारनामे झाल्यानंतर ती गेली तिच्या आजी आणि आबांसोबत ही साक्षीला भेटायला चाललेली होती. तर जातानाचे कारनामे बघा ते. तर जायचे फिरायला म्हणून आबांना मस्त अशा पी द्यायचे काम चाललेलं होतं. चला, संध्याकाळी मस्त अशी मी रेडी झालेली होते आणि मिसळही तयार झालेली होती. ती रेसिपी तर तुमच्यासोबत शेअर केलेली नाही. तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मिसळ रेसिपी असं नक्की टाईप करा. तर तुम्हाला मी स्पेशल व्हिडिओसुद्धा त्याचा दाखवेलच. चला मग, तर आम्ही बसलेलो होतो केकची वाट पाहत. तर त्यामुळेच वेळ झाला होता खूप. आणि हिंदवीसोबत अशी मस्ती झाली होती माझी आणि ताईंची. चला मग, तुम्ही पण लहान मुलांसोबत असा वेळ घालवत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला तर खूप मजा आली. काम चालू कर. चला, तर मग वाट पाहून तर आपला केक आला. मी असा कपाळाला हात का लावला तर हे सांगते तुम्हाला. चला मग, तुम्ही पाहिलेच असेल, ही प्लेटसोबत खेळत होते. तर ती प्लेट हिंदवी केक खाण्यासाठी घेऊन आलेली होती. त्यानंतर असं मस्त केक आलेला होता. तर ह्यांनी ना बर्फी पण आणलेली होती बर्थडे गिफ्ट. तर मला विचारत होते, पण काय भेटलं मी सांगितलं नाही म्हणून काही दिलं नाही. चला मग, ते देतीलच कधी ना कधी. मस्त असा केक कट केला. तर मस्त असे सर्वांसोबत फोटो काढले. तर आजी, सोहम,
यांच्यासोबतही काढली. चला आईने बाप्पासोबतही काढलेली होते, पण हिंदूच्या बाबांनी काय केलं माहिती आहे का, कॅमेऱ्याच्या समोरच उभे राहील, त्यामुळे ते काही यातमध्ये आलेले नाहीत. चला मग मस्त अशी मिसळ एन्जॉय केली आणि यांनी दिलेलं गिफ्ट याचा स्पेशल मी व्हिडिओ करेलच. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.